वाला दिन स्टील ना लेबर हे मला ते आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आता आपण हे बघा आपली आता गोणी भरली आहे ते सगळं बनवून आणि अजून पण रोहिदास तिकडे बनवतोय। टोटल आपले किती झाले बनवून 40। तर आपण 40 वेल असे बनवले आहेत आता आणि थोड्या वेळाने आपण जाऊया आता खाली ओळाकडे आपल्याला टाकायला। आणि आपल्या बरोबर तुम्ही बघू शकता आज दिलीप पण आहे, रोहिदास आहे, इकडे विलास आहे, हा राम भागीत आमच्या लालवाडीचा सरपंच। ओके ओके हा बघा छोटा गोट्या पण आलाय वेल बनवायला। आणि इकडे बघू शकता की आपल्या घराच्या मागे काम चालू आहे हे बघा। तर याचा पण मी नंतर एक व्हिडिओ बनवेल सेपरेट पूर्ण झाल्यावर। मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी वेल आहे यांना आमच्याकडे चिवडो असं बोलतात हे बघा। मला जवळ करून दाखवतो आणि तुम्हाला सगळे फार कडू असतात मित्रांनो हे बघा। आणि त्याचे वेल गोडे असतात हे बघा। आणि तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली आमच्याकडे ते भरपूर प्रमाणात येतात हे बघा। इकडे खाली आता सगळीकडे तेच वेल पसरलेले आहेत। हे बघू शकता हे पूर्ण लांब लांब पर्यंत आपल्या सगळे तेच वेल भेटतात इकडे आमच्याकडे। तर आता तुम्ही बघू शकता की आता मित्रांनो संध्याकाळी 6 वाजले आहेत आणि आता आपण चालू आहे ते वेल टाकण्यासाठी। तर इकडे बघू शकता विलासने पण त्याच्या हातात अर्धे घेतले आहेत, इकडे रोहिदासने पण घेतले आहेत, इकडे दिलीप पण तयार आहे। तर चला आपण आता निघूया खाली हळूहळू आणि ते टाकूया। इकडून चल ना काढून जायची। हो इकडली स्टाईल आहे हिरो। आता आपण तुम्ही बघू शकता की ओढ्यावर पोहोचलेलो आहे आपल्या इकडे। तर आता इकडनं आपल्याला सुरुवात करायची आहे ते सगळं टाकण्यासाठी।
आता रोहिदासने वेली ठेवण्याचं काम चालू केलं आहे. तर बघू शकता की इथे साईडला दगडे पण भरपूर आहेत. अशा ठिकाणी ना मित्रांनो मोठ्या मोठ्या खेकडे भरपूर येतात. काय बघा आणि इतकी सगळी गँग आली आहेत आपल्याबरोबर खेकडे बघण्यासाठी. तर मित्रांनो हे पण कधी अशा ठिकाणी टाका जिथे म्हणजे तुम्हाला उतरता येईल. अशा ठिकाणी ते खेकडे बघायला तुम्हाला इझी पडेल आणि तुम्हाला असं वाटेल की ज्या ठिकाणी खेकडे भेटतील अशा ठिकाणी. तर आता आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी असे भरपूर खेकडे असतात, त्यामुळे रोहिदास बरोबर त्याच ठिकाणी सगळं ठेवतोय. अजून एक तर आता आपल्याला असं मित्रांनो असं सगळं आता वळामध्ये टाकत टाकत जायचं आहे. हे बघू शकता. तर मित्रांनो आपण ते सगळे गाळे टाकून आलो होतो आणि आत्ता आपण जेवून परत निघालो आहे खाली. तर आता आपण खाली जाऊन बघूया की आपल्याला आज किती खेकडे भेटत आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की तिकडे बुध्याने खेकड पकडले. हे बघा मोठी खेकड आहे. बघा पळून गेली. हे बघा मित्रांनो आपल्या त्या आपण जे टाकले होते ना त्याला ही खेकड लागलेली आहे. हे बघा केवढे मोठी खेकड आहे बघा. तर मी आता तिथे नव्हतो तर रोहिदासने खेकड पकडली. ही इकडे 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 ही दगडाखाली गेली. या दगडाखाली इकडच्या दगडाखाली गेली. दगडाखाली गेली रे इकडे कुठेतरी. हा ही बघा मित्रांनो तर पाल्यातूनच खेकड पाळले होते. बघितले का तुम्ही? हे बघा हे बघा. आणि हे बघा इकडे ना मित्रांनो आपल्याला एक मोठी खेकड भेटलेली आहे. हे बघा तर बुध्याने ना तिथे हात घातलाय. हे बघा अरे जब्बर कसली खेकड आहे जब्बर मित्रांनो. अरे कपदार खेकड आहे. हो जबरदस्त खेकड बघा. बुध्याने खेकड कशी बाहेर काढली. सोडेल का शिंगडे. खाली थांब थांब चाप चाप करू का वर नाही तर फाडायची.
थांब गडबड नको करू, थांब गडबड नको करू. सगळ्या का जुन्यात चालत आहे ना. हे बघा मित्रांनो, आपल्याला पाल्याकाठी खेकड भेटली बघा. हे बघा, आपण ना इथे ना जाळं मांडलं होतं, तर इथे मासे पण चालू आहेत पडायचे. हे बघा मस्त मासे पण पडत आहेत. तर आपण उद्या सकाळी परत मासे पण न्यायला येऊया. तर प्रॉब्लेम काय आहे ना की ते त्याचं ते छोटे छोटे मासे खायला ना ते साप येऊन बसतात. तर आता ते दोघे तेच करत आहेत. आहे तो. हे बघा मित्रांनो, बघा बघा, हे बघा तो बघा बुद्ध्याने आता कसा त्याला पकडलाय. हे बघा, हे बघा. हे बघा, हे ना असे मासे खायला येतात. तर याला आता आपण आणि मित्रांनो बघा तिथे खेकड पण होती. बघा हौला कसली मोठी खेकड आली आहे बघा. हो एवढं घातलाय तरी एवढं बघा खेकड आणि आपल्याला साप दोन्ही एकसाथ भेटलेले आहेत. एक नंबर कसली मोठी खेकड आहे. आता मित्रांनो आपण खेकडी पकडल्या आहेत आणि आता आपण जातोय घरी. तर आता घरी गेलो आपण बघूया की आज आपण किती खेकडी पकडल्यात. हे बघा, तर याच्यात आपल्या खेकडे आहेत. आपण आता घरी गेले होते बघूया. आपण त्या काढलं का. तर मित्रांनो बघा आपण आता घरी आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही आता की आपल्याला किती आज खेकडे भेटल्या. आपण या सगळा आज पाला टाकून पकडलेला आहे. जो वेल होता आपण दुपारी बनवलेला, तर या सगळ्या खेकडी त्याला आलत्या. हे बघा, मित्रांनो कसली मोठी खेकड भेटली आपल्याला. आणि आपण आज पाला टाकूनच पकडलेली आहे. ही पण बघा कसल्या मोठ्या मोठ्या साईज भेटले. बघा ती बारीक आहे ही मोठी. बनणार का माझ्या तर बोंदी. मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्याकडे लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईज बघू शकता तुम्ही खेकड्यांची.